उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना मुकुंदवाडी परिसरातील एक तरुण स्वखर्चातून मोफत पाणी टँकर वाटप करतोय। कृष्णा भादवे असं या जलदूताचं नाव आहे। जलसंकट अधिक गडद होत चालले असताना कृष्णा रोज निशुल्कपणे मुकुंदवाडी भागात 5 ते 6 टँकरने नागरिकांची तहान भागवत आहे। शहरवासियांना 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे। त्यातही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। कधी पाईपलाईन फुटणे तर कधी पाणी पुरवठा वेळापत्रकाचे नियोजन कोलमडणे अशा अडचणींचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे। पाण्यासाठी बोंबाबोंब होत असतानाच लोकप्रतिनिधी मात्र त्यांच्याच कामात गुंग आहेत। अशातच एक तरुण स्वखर्चातून मोफत पाणी टँकर वाटप करतोय। कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील कृष्णा भादवे हा स्वखर्चातून रोज 5 ते 6 टँकरच्या फेऱ्यांमधून परिसरातील नागरिकांची तहान भागवत आहे। शहरात सुमारे 1600 पेक्षा जास्त खासगी टँकरने पाणी विकले जाते। त्यासाठी शहरवासियांचे जवळपास कोट्यावधी रुपये खर्च होतात। या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन जास्त नफ्याकडे न पाहता माफक दरात टँकर देणे अपेक्षित आहे। मात्र कृष्णा हा कोणतेही पैसे न घेता परिसरात पाणी वाटप करत आहे। त्याच्या या स्तुत्य उपक्रमाने मुकुंदवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्यांनी काहीतरी बोध घ्यावा असं उदाहरण समोर आहे। उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होतो। माझ्या परीने नागरिकांना मदत करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं कृष्णाने MC न्यूजशी बोलताना सांगितलंय। दादा काय सांगणार, आपण मोफत पाणी वाटप करताय? काहीच नाही दादा, फक्त एक जनतेची सेवा करायची, बाकी काहीच नाही। पाण्याचा खूप त्रास होता आमच्या कॉलनीमध्ये, मुकुंदवाडीमध्ये, सर्व भागामध्ये। मी एका ठिकाणी बघितलं तर ते मला थोडंसं जाणवलं आणि गरिबांना एक टँकर घेणं शक्य नव्हतं 700 रुपयाचं। त्यामुळं मला कुठंतरी कला आठवली आणि ही सेवा चालू केली। याला कोणी अर्थसहाय्य वगैरे करतं आपल्याला की आपण स्वखर्चातून? मी कुणाचा घेतला नाही आणि घेणारही नाही। ही स्वखर्चाने माझ्या घरातूनही चालू आहे। कुठल्या परिसरात आपण मोफत टँकरची व्यवस्था करताय? दादा मी संजय नगर, मुकुंदवाडी, संतोषी मातानगर, ग्रजवाडी, आणखीन देवगिरी कॉलनी वगैरे, लघुत्तम कॉलनी झालं। दिवसभरातून किती पाणी टँकर देत आहे? दिवसभरातून किती पाणी टँकर वाटप करता आपण? दादा एक 6च्या वरती नाही गेलो। 4 होते, कधी 3 पण होते, कधी 5 होते, कधी 6 पण होता आणि 6 पण झाली। पण धावपळ खूप होती, तब्येत बिघडून जाते, ती सगळं एकट्यालाच बघावं लागतं। त्यांची खूप वाईट परिस्थिती गरीब, तरी पण ते एवढं पाणी देत आहे। छोटं टँकर आपलं 700 रुपयाला 600 रुपयाला येतं, तरी पण ते छोट्या गल्लीत असल्यामुळं पोहोचत नाही। या दादांनी खूप सहकार्य केलं आहे, त्यांच्याबद्दल खूप आभार मानते मी। त्यांचे खूप मोठे विचार आहे की ते एवढी वाईट परिस्थिती असताना पण सगळ्यांना रात्रंदिवस पाणी पोहोचत आहे। त्यांचे खूप आभार मानते। नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून अशा प्रकारच्या मदतीची गरज शहरातील अनेक ठिकाणी असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। आपल्याला काय मदत करता येईल? जे का रंजले गांजले त्याची मन जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। या उक्तीप्रमाणे गरिबांना मदत ही जगातली सगळ्यात मोठी मदत आहे आणि ते पवित्र कार्य आमचे मित्र कृष्णा भादवे पाटील यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या कृपेने या सर्व गरीब लोकांना होतं आहे। याच्यापेक्षा मोठी मदत आणि याच्यापेक्षा मोठा आनंद कशात नाही आहे। या 1 महिन्यापासून पाणी वाटप करत आहे। खरंच जेवढं कौतुक करावं त्यांचं तेवढं कमीच आहे। त्यांची पण परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा त्यांना वाटतं काहीतरी आपल्याला समाजाचं देणं लागतं, काहीतरी कार्य करावं लागेल आपल्याला समाजासाठी। तर त्यांनी त्यांच्या कोलते पिंपळगाव, कोलते टाकळी वगैरे त्या भागातनं कोणत्यातरी पाहुण्याचं ट्रॅक्टर आणलं। टँकर पाणी हे मिळतं। आमचे कृष्णा भाऊ भादवे यांनी खरोखर जनसेवा केली आणि ज्याच्यावर जलावरच आपलं जीवन अवलंबून आहे, ती सेवा त्यांनी रात्रंदिवस केलेली आहे। गोरगरिबांना पाणी दिलेलं आहे। ज्याची गरज आहे माणसाला, सगळ्यात गरज कशाची आहे तर पाणी। पाणीशिवाय पर्याय नाही आणि ती गरज होताना मी तर आमच्या शिवाजी कॉलनीतर्फे आणि सर्व जनतेतर्फे त्याचे आभार मानते की त्यानं खरोखर माणसाची सेवा केली। त्यांनी ना पक्ष पाहिला, न जात पाहिली, न कुणालाही, अगदी सर्वांना असं जनसेवा केलेली आहे।